नमस्कार. नमस्कार. आपल्या सर्वांचं आजच्या कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित वेब सिरीजमध्ये परत एकदा स्वागत करण्यास मला मनपूर्वक आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, इथला वैद्यकीय संचालक, आणि आपल्यासोबत आज आहेत जगद्विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अजित भागवत सर, जे कमलनयन बजाज रुग्णालयाच्या कार्डियाक कॅथलॅबचे डायरेक्टर आहेत, इंटरनॅशनल कार्डिओलॉजीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. आणि जगद्विख्यात, जसं मी याच्यासाठी म्हणलं की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अमेरिकन बोर्ड ऑफ कार्डिओलॉजीमध्ये सर्टिफाईड, हे बोर्ड सर्टिफाईड एकमेव कार्डिओलॉजिस्ट असून अत्यंत कठीण प्रोसिजर्स, कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर्स त्यांनी कमलनयन बजाज रुग्णालयात आत्तापर्यंत केलेले आहेत. आणि कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये मागील 26 वर्षाहून अधिक काळात आणि टोटल अनुभव त्यांचा 35 वर्षाहून अधिक आहे. या व्यतिरिक्त रिसर्च आणि अकॅडमिक्समध्ये पण सरांचा खूप मोठा सहभाग आहे आणि ॲक्टिव्हली ते सगळ्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करतात. नमस्कार सर, आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम मी असं आपल्याला विचारू इच्छितो सर की कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये जे कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आणि कॅथलॅबची सुरुवात कशी झाली आणि त्याच्यामध्ये त्याची प्रगती कशी झाली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, आणि आता त्याच्यामध्ये काय काय सुविधा उपलब्ध आहेत? हो, हा खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कारण मी माझं कार्डिओलॉजीचं ट्रेनिंग संपलं 1990 मध्ये मुंबईहून, आणि त्याच्यानंतर मी पुढच्या अनुभवासाठी अमेरिकेत गेलो. तिथून मी साधारण 1992 ते 1998 एवढा काळ मी अमेरिकेत घालून मी 98 साली परत आलो. त्यावेळी मराठवाड्यात, औरंगाबादमध्येच काय तर पूर्ण मराठवाड्यात तशी कार्डिओलॉजी सुविधा म्हणजे फॅसिलिटी म्हणतील तशी काही नव्हती त्यावेळी. आणि त्यावेळी कमलनयन बजाज हॉस्पिटलचे जे विश्वस्त मंडळ होतं आणि जी मॅनेजमेंट होती, त्यांनी असं ठरवलं की आपल्याकडे काहीतरी कार्डिओलॉजीमध्ये डेव्हलप करावं. आणि मी त्यावेळी अनायसे इथे आलेलो होतो, तर त्यावेळी मग असं ठरलं की आपण इथे कार्डियाक कॅथलॅब सुरू करावी. कार्डियाक कॅथलॅब म्हणजे लोकांना माहितीच असेल की बेसिकली जिथे एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी या प्रोसिजर्स केल्या जातात त्या एरियाला कॅथलॅब असं म्हणतात. ते एक थोडंसं एक्सपेन्सिव्ह इक्विपमेंट असतं. तर त्या काळात कमलनयन बजाज हॉस्पिटलनी हे पहिलं महत्वाचं आणि धाडसी पाऊल टाकलं असं मी म्हणेन. ते खूपच महत्वाचं ठरलं पुढील काळामध्ये. त्या काळात आपल्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी लोक पुण्याला किंवा मुंबईला जायचे, आणि ते खूपच पैशाच्या दृष्टीने, सोयीच्या दृष्टीने खूपच अडचणीचं ठरायचं. आणि त्यामुळे इथे ती फॅसिलिटी सुरू झाल्यानंतर त्याला रिस्पॉन्स चांगला होता. सुरुवातीला थोडंसं स्लो असलं तरी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते काम पटापट वाढलं. आणि आम्ही पहिली एन्जिओग्राफी, पहिली एन्जिओप्लास्टी हे त्यावेळी करू शकलो. त्याच्यानंतर आता जवळजवळ 26-27 वर्षाचा काळ लोटलाय. तर त्या काळात आता मराठवाड्यात, औरंगाबादमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात कार्डिओलॉजीच्या सुद्धा फॅसिलिटीज वाढल्या आहेत. आता जवळजवळ मी त्यावेळी आलो तेव्हा मी मराठवाड्यातला दुसरा कार्डिओलॉजिस्ट होतो, क्वालिफाईड कार्डिओलॉजिस्ट. आज मराठवाड्यात जवळ, म्हणजे औरंगाबादमध्ये जवळजवळ 40 लोक आहेत आणि मराठवाड्यात जवळजवळ 60 लोक आहेत. तर आणि औरंगाबादमध्ये आता जवळजवळ 15 ते 20 कॅथलॅब्स आहेत. तर त्यामुळे मी म्हणेन की आपली कॅथलॅब आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरू झाली हा एक माइलस्टोन होता. आणि त्याच्यामुळे लोकांचा अवेअरनेस की बाबा इथे या गोष्टी होऊ शकतात, बरोबर, हे सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे घडल्या. सरांनी खूप चांगली माहिती दिली आपल्याला. कमलनयन बजाज रुग्णालय, आपल्याला जसं माहिती आहे की त्याचं जे व्हिजन आहे, त्याचं व्हिजन हेच आहे की रुग्णांना, मराठवाड्यातील रुग्णांना कुठल्याही सुविधा घेण्यासाठी पुणे, मुंबईला किंवा इतर ठिकाणी जावं लागू नये. आणि त्या व्हिजनच्या अंतर्गत जे कॅथलॅब सुरू झाली आणि जी डॉक्टर अजित भागवत सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली, तर मागच्या 28 वर्षापासून यशस्वीरित्या कॅथलॅब आपली काम करत आहे. सर, तुम्ही जसा आता प्रवास सांगितला की याची सुरुवात कशी झाली, तर याच्यामध्ये मैलाचे दगड असे काय आहेत की अशा कुठल्या, जरी आता पुष्कळ कॅथलॅब झाल्या असल्या तरी अजूनही काही सुविधा युनिक ज्या फक्त कमलनयन बजाज रुग्णालयामध्येच आहेत किंवा जे प्रोसिजर फक्त आपल्याकडे होऊ शकतात आपल्या रुग्णालयामध्ये, अशा काही गोष्टींबद्दल जर आम्हाला माहिती द्याल? हो, म्हणजे अशा खूपच गोष्टी आहेत आणि त्या आजपर्यंत ज्याला म्हणतात की टू बी द फर्स्ट इन द एरिया असं जे म्हणतात, ते जवळजवळ मी म्हणेन की 95% गोष्टी
ह्या आपल्याच हॉस्पिटलमध्ये सगळ्यात आधी झाल्या, आणि अजूनही त्या त्याच प्रमाणात घडतायत. बरोबर. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर. तर सुरुवातीला पहिली अँजिओग्राफी ही मला डेट आठवतीये, 22 ऑगस्ट 1998 रोजी औरंगाबादमध्ये पहिली अँजिओग्राफी झाली. त्याच्यानंतर पहिली अँजिओप्लास्टी, पहिला स्टेंट लावणं, त्याच्यानंतर मग पहिला ड्रग एल्युटिंग स्टेंट लावणं, त्याच्यानंतर पहिली बलून मायट्रल व्हॉल्वाटॉमी, म्हणजे एक व्हाल्वचा बलूनच्या सहाय्याने त्याला उघडण्यात येतं, ते पायातच प्रोसिजर ती केली जाते ती. पहिला पेसमेकर, बरोबर, हा आपल्याच हॉस्पिटलमध्ये लावला गेला. त्याच्यानंतर शेकडो प्रोसिजर झाल्या त्या, पण पहिलं घडण्याचा ही प्रोसिजर करण्याचा मान हे आपल्याच हॉस्पिटलकडे जातो. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे बायपास सर्जरी ही आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू झाली. आणि त्याच्यानंतर फुल फ्लेश कार्डियक सर्जरी डिपार्टमेंट, कार्डिओलॉजी डिपार्टमेंट हे पॅरलल आणि बरोबर काम करत होते. त्यानंतर पुढे वेगळ्या वेगळ्या आणखीन टेक्नॉलॉजिकल काही डेव्हलपमेंट झाल्या. त्याच्यानंतर आता आम्हाला कॅथलॅब्स या नव्या नव्या घेता आल्या दर 10 वर्ष. आता सध्याची जी आमची कॅथलॅब आहे ती तिसरी कॅथलॅब आहे. म्हणजे पहिली होती त्याच्यापेक्षाही ही टेक्निकली बरीच ऍडव्हान्स्ड अशी लॅब आहे. तर ती आता आपण 7 वर्षापूर्वी घेतली, आणि ती असं म्हणता येईल की ती जेव्हा कॅथलॅब घेतली ती सुद्धा आपल्या पूर्ण एशियामधली, आशिया खंडातली सगळ्यात अद्ययावत लॅब होती त्यावेळी, ज्यावेळी आपण घेतली त्यावेळी. तर तोही एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर काही महत्वाच्या आणखीन गोष्टी झाल्या, म्हणजे ज्याला इमेजिंग म्हणतात. म्हणजे आजकाल अँजिओप्लास्टी करताना आम्ही जे बघतो, अँजिओग्राफी करताना ते आम्ही बाहेरून बघतो. म्हणजे अँजिओग्राफी करताना कशी दिसते आर्टरी बाहेरून ते दिसतं आम्हाला. पण आता अशी काही टेक्निक्स आलेली आहेत की ज्याला आम्ही रक्तनलिकेची सोनोग्राफी करतो आतून सोनोग्राफी, आणि आम्हाला आतून बघता येते ती रक्तनलिकेत आतमध्ये जाऊन की आतून अडथळा कुठल्या प्रकारचा आहे, कसा आहे, आणि त्याची ट्रीटमेंट, त्याचा इलाज मग योग्य पद्धतीने तेवढ्याच प्रिसिजननी करता येतो. तर त्याला इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड आणि ओसीटी अशी 2 जी टेक्निक्स आहेत ती सुद्धा आता आपल्याकडेच आहेत. ती सुद्धा सर्वप्रथम आपल्याकडेच आली. ओसीटी तर अजून मला पूर्ण या एरियामध्ये दुसरीकडे कुठेच नाही. त्यानंतर काही गुंतागुंतीच्या प्रोसिजर्स या आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात होतात. त्यामध्ये ज्याला रोटाबलेशन म्हणतात, म्हणजे रोटेशनल अथ्रेक्टॉमी करून कॅल्शियम ड्रिल करणे, किंवा लेफ्ट मेन आर्टरी जी असते, आर्टरी सगळ्यात मेन आर्टरी, आणि त्याची नंतर मग त्याच्या ब्रँचेस होतात, त्या मेन आर्टरीमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अँजिओप्लास्टी करणे, किंवा बायफर्केशन अँजिओप्लास्टी ज्याला म्हणतात, म्हणजे जिथे आर्टरीची ब्रँच निघते आणि तिच्या जोडावरती ब्लॉक्स असतात तिथे अँजिओप्लास्टी करणे. ही वेगळी वेगळी टेक्निक्स आपण करायला सगळ्यात आधी सुरुवात केली. आणि आता आपला ते करण्याच्या बाबतीत आपला अनुभव हा इतर कुठल्याही सेंटरपेक्षा जास्त आहे असं मी खात्रीने सांगू शकतो. त्याच्यानंतर पायातून व्हाल बदलणे, ज्याला एओर्टिक व्हाल्व, टावी प्रोसिजर ज्याला म्हणतात, ती सुद्धा आपल्याच हॉस्पिटलमध्ये सगळ्यात आधी झाली. आतापर्यंत तशा आपण 6 प्रोसिजर्स केलेल्या आहेत. आणि अर्थात आपल्याकडे त्या प्रोसिजरला अजून म्हणाल तेवढा पुश मिळालेला नाही, कारण त्याचा खर्च खूप जास्त असतो. परंतु सुरुवात झाली ही काही लहान गोष्ट नाही. याचबरोबर आता आपण हार्ट ट्रान्सप्लांट हा सुद्धा प्रोग्राम सुरू केलेला आहे. काही पेशंट्स वेटिंग वरती आहेत. मला खूप आशा आहे की हा प्रोग्राम सुद्धा पुढे चालून वेग घेईल आणि आपण त्यामध्ये जास्ती काम करू शकू. सर, आपल्या माहितीतनं एकदम क्लिअर झालेलं आहे की सर्वांगीण दृष्टीनं विकसित झालेला असा आपले विभाग आहे ज्याच्यामध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बेसिक हार्ट सर्व्हिसेस, हेल्थ चेकअप्स इथपासून ते टावी, कार्डियक सर्जरीज आणि हार्ट फेल्युअर क्लिनिक आणि आता हार्ट ट्रान्सप्लांट सुद्धा आपण करण्याचा विचार करत आहोत. तर या सगळ्या सुविधा आपल्याकडे इथं उपलब्ध आहेत. तर या माध्यमातून सर आपण आपल्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता की या सुविधांचा त्यांनी कसा वापर करावा आणि त्यांचं हृदय निरोगी राहावं यासाठी त्यांनी कुठल्या गोष्टीचा फॉलो करावं? ह्या प्रश्नाकडे वळण्याच्या आधी मी अजून हेही सांगू इच्छितो की
कार्डिओलॉजी हे टीम वर्क आहे. बरोबर. आणि या 25-30 वर्षाच्या काळात आम्ही एक चांगली टीम इथे बांधू शकलो याचा मला आनंद वाटतो. बरोबर. माझ्या बरोबरच माझे 2 सहयोगी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सचिन मुखेडकर, डॉक्टर रणजित पालकर हे अडल्ट कार्डिओलॉजीमध्ये, आणि डॉक्टर महेंद्र परिहार हे पीडियाट्रिक कार्डिओलॉजी म्हणजे लहान मुलांच्या कार्डिओलॉजीमध्ये काम करतात. आणि त्यांचं काम सुद्धा आम्ही एकत्र काम करून त्याची क्वालिटी मेंटेन केली. आता लोकांना याबद्दल काय सांगता येईल ब्रॉडली, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की ठीक आहे आम्ही हे सगळ्या गोष्टी करतो, पण ज्यावेळी तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा ही फार उशीर झालेला असतो. हे जे ब्लॉकेजेस वगैरे जेव्हा डेव्हलप होतात ती वेळ येऊ न देणं, बरोबर, याची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि याच्यासाठी ह्याचं प्रिव्हेन्शन कसं करावं या बाबतीत खूप लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे आपल्या लहान वयातच त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा मी म्हणेन की शाळेत असताना म्हणजे त्यांच्या पॅरेंट्सनी त्याच्याकडे बघायला पाहिजे की आपली मुलं काय खातात, व्यायाम करतात की नाही, त्यांचं वजन कसं आहे, त्यांच्या आहाराकडे क्लोजली लक्ष देणं हे लहानपणापासून बघणं गरजेचं आहे. आणि मग नंतर मुलं इंडिपेंडंट झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या आयुष्याकडे, स्वतःच्या जीवनशैलीकडे, लाईफस्टाईलकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण अल्टिमेटली हे सगळे आजार आहेत हे जीवनशैलीचे आजार आहेत. दे आर ऑल लाईफस्टाईल डिसीजेस. बरोबर. की ज्याच्यामध्ये तुमचं खाणं, तुमचा व्यायाम, तुम्ही तुमच्या सवयी, तुमची झोप, तुमची मेंटल स्टेटस, ताणतणाव या सगळ्या गोष्टींचं जर नियमन नीट केलं नाही तर मग तुम्हाला आमच्याकडे यावं लागतं. तर आमची इच्छा अशी आहे की तुमचं आमच्याकडे येण्याचं प्रमाण खूप कमी व्हावं. पण जर तुम्ही आमच्याकडे आलात तर तुम्हाला जगात जितकी उत्तम केअर कुठेही मिळू शकते तितकीच उत्तम केअर आणि ट्रीटमेंट इथे मिळेल याची मला खात्री. फारच छान सर. सरांनी इतकं चांगलं आपल्याला सांगितलेलं आहे की आपण ज्याला म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, की आपण जर एखाद्या गोष्टीला प्रतिबंध करू शकलो तर हृदयरोगासाठी प्रतिबंध करण्यासाठी जीवनशैली चांगली अनुसरावी, त्याच्यामुळे आजार होणारच नाहीत. आणि झालेच तर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असलेलं कमलनयन बजाज रुग्णालय आहे, जिथे अद्ययावत तंत्रज्ञान आणि एक्सपर्टाईज म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर्स सुद्धा उपलब्ध आहेत. धन्यवाद सर, आज आपण इथे आलात त्याच्याबद्दल मनपूर्वक थँक्यू. धन्यवाद.